हा पावट्यासारख्या जरी शेंगा दिसत असल्या तरी ह्या पावटा नाही आहे, या आहेत फुटवड्याच्या शेंगा. तर आज आपण ह्याच्या दाण्यांची भाजी करायची आहे. जसं आपण पावट्यातले सगळे दाणे काढून घेतो तसेच ह्या शेंगांमधले पण सगळे दाणे काढून घ्यायचे आणि ते कुकरला शिजवायला लावायचे. त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे घालू शकता. तुम्ही ह्याला 2 ते 3 शिट्ट्या करू शकता जशा आपण पावट्याला करतो तशा. आणि त्याच्यानंतर मग हे असे दाणे मस्त शिजतात. तर आता इथे आपलं मेन प्रिपरेशन चालू होतं. त्यासाठी आपल्याला काय काय लागतं ते दाखवते. कढीपत्ता, कांदा घ्यायचा बारीक चिरून, ओलं खोबरं घ्यायचं, कोथिंबीर, मीठ, हे थोडंसं लाल तिखटपणाचं आहे आणि कांदा लसूण तिखट आहे आणि आमसूल गूळ. आता इथे काय करायचं, कढई ठेवायची. तर आता इथे कढई आपण नेहमीसारखी ठेवली. त्याच्यामध्ये आपण नेहमी जी फोडणी करतो मोहरी, जिरे, हिंग, हळद ती घालून घ्यायची. त्यानंतर कढीपत्ता घालायचा, मग घालायचा कांदा. त्यानंतर कांदा परतून घ्यायचा चांगला. कांदा थोडा परतला की मग त्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची आणि मग ते पण चांगलं परतून घ्यायचं. ते परतून झालं की त्याच्यामध्ये आपण जे दाणे शिजवून घेतले ते घालायचे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये घालायचं मीठ, तिखट, कांदा लसूण तिखट थोडंसं, त्यानंतर घालायचा गूळ आणि आमसूल आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं. हे सगळं घालायचं आणि मग छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं. हे दाणे शिजलेलेच असतात त्यामुळे एक वाफ आली की ही भाजी रेडी होते. तर इथं आपली मस्त अशी रेडी आहे फुटवड्याच्या शेंगांची भाजी. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.